आज आपण अशा राजाबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव जरी घेतलं तरीही अंगावरती काटा येतो। ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती झाला। राजमाता जिजाऊंच्या संस्काराने आणि मार्गदर्शनाने त्यांच्यामध्ये हिंदवी स्वराज्याचे बीज रोवले गेले। छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना त्याने अन्याय अत्याचार बघितला आणि स्वतःच्या मनाशी ठरवलं की स्वतःचं स्वराज्य निर्माण करावं। सुरुवातीच्या काळात कमी सामग्री असतानाही तोरणा, राजगड, प्रतापगड यांसारखे किल्ले त्यांनी जिंकले। अफजल खानसारख्या बलाढ्य शत्रूचा त्यांनी पराभव करून एक नवीन इतिहास घडवला। शाहिस्तेखानावरती छापा टाकला, आग्र्यावरून स्वतःची सुटका केली आणि त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्ता आणि धैर्याची प्रचिती दिली। 1676 रोजी रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला एक नवीन स्वरूप आलं। त्यांनी न्याय व्यवस्था मजबूत केली, अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांच्या सन्मानार्थ त्यांनी एक कठोर निर्णय लागू केले। शत्रूच्या स्त्रियांनाही मातेसमान मानण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला। प्रजा ही कुटुंबासारखी असते आणि राजा हा प्रजेचा सेवक असतो, अशा त्यांच्या या महान विचारांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि त्यांना मानाचा मुजरा। सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। जय भीम, जय शिवराय।